बोला गाईज, आपण कुठे चाललो आता? आपण सांगा लवकर. त्या घरावर चाललो मी. बाय. धक्का द्यायला चाललो. अरे चालू कर ना. धक्का द्यायला पाडावर चाललो. गेली दिल्लीले. गाइस, आज हम जा रहे हैं लंबी सैर पे. कौन सी लंबी सैर? आपको बाद में पता चलेगा किधर जा रहे हैं. पहली बार ऐसा आउटफिट पहना है, वो भी मेरा नहीं है, दूसरे का है. सबने दूसरे का पहना है. नहीं, हमने हमारा ही पहना है. हमने हमारा ही पहना है. आउटफिट चेंज हो गया है. मैंने भाड्याने आणलेला आहे. बूट आणणार आहे भाड्याचा 200 रुपये. तो गुड मॉर्निंग गाइस, अब हम निकल चुके हैं अजंता के लिए. तो हमारी फैमिली सब बैठ गई है गाड़ी में. तो देखते हैं आगे क्या होता है. चलो हमारे ब्लॉक पे निकलते हैं. ये सिटिंग करके रखिए, मांडी डाल के बैठ. तू कुठे गेला? हर्षल दादा कुठे गेला मग? हर्षल दादा आहे बसते दोघे. चला या अंके गौर इकडे जरा. बसता आलं ना तुले. गणपती बाप्पा. अशी मांडी घालायला बोलू काय? बोला गणपती बाप्पा. नमस्ते, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही आता जात आहोत. कुठे जात आहोत? अजिंठा. अजिंठा कुठे आहे? आम्हाला जाताना ते किलोमीटर लागते, 80 किलोमीटर आहे इथून. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आमची पूर्ण फॅमिली सोबत आहे. म्हणजे मी, अरे भाई, ते पैसे कर. बहिणी, माझ्यासोबत माझी मुलगी पण आहे. आता आम्ही इथे थांबलो 5 मिनिटांसाठी हवा भरायसाठी. गाडीतली आमच्या हवा. आता आम्ही हवा भरून घेतली टायर मध्ये. आता मस्त झालं सगळं. आता आम्ही निघालो. आता आम्हाला बुलढाण्याचा घाट लागणार आहे, तर तुम्हाला दाखवतो. डबल पेट्रोल पाहिजे आम्हाला. आमच्यासोबत माझी मुलगी पण आहे, त्रिशा. ती समोर बसलेली आहे तिच्या अंकल पाशी. त्रिशा पाशी म्हणतो तू. रजिस्ट्रार हमारा चिन्मय जगदाळे. पूरा छपरी, पूरा छपरी लुक में चिन्मय. नमस्कार मंडळी. काय आता आमच्या गाडीचं पेट्रोल संपलंय. आम्ही पेट्रोल भरत आहे. इधर कॅश, इधर पैसा. तुम्हाला मी गाडी घालली तुम्हाला हवा भरली की गाडी फुल. आता आम्ही सध्याच पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर आता सर्वांचे चेहरे पाहू शकतात. सर्वांचे चेहरे तुम्ही पाहू शकता. तर आम्ही पोहोचणार आहे आता बुलढाणा इथे. आणि बुलढाण्याहून राईट टर्न घेतला की सरळ आम्ही अजिंठा गेल्यानंतर बुलढाण्याहून सरळ अजिंठा. मधातलं गाव सांगणार नाही. चालू आहे ना. डायरेक्ट अजिंठा. आता आमची इंट्रोडक्शन. हॅलो गाईस. हॅलो गाईस, ये आयडिया. आमच्या तिकडे वेल्डर गाइस, वेल्डर है वो. चेन देखो, वो पीतल की चेन गले में. अभी हम फॉरेनर को उल्लू बना रहे हैं. फॉरेनर को ये चेन $500 में बेचेंगे. बनेगा गाड़ी. और ये भी चैलेंज लिया जाएगा अजिंठा लेने में. वो बेच के दिखाएंगे चेन 500 में. और ये बेचेगा हमारा सेल्समैन. आता 7,000ची चालली तू 500 मध्ये नको ना. नको विकायचं आहे तुला आता. चॅलेंज 500 नाही, $500 म्हणलं ते. $500 समजते ना? $500 म्हणजे खूप होतात. I love you. तू पहिले असं करा, नंतर आम्ही असं करतो. पडदा लावून देता. आता इकडे बाबा. लॉक. चालू. ये मैं हूँ, ये नेचर है और ये हमारी बत्ती है. घर से हम 9 बजे निकले थे और यहाँ पे 11 बजे पहुँच गए. मतलब 2 आवर्स लग गए हमको. कार पार्क करने के बाद हम निकल पड़े केव्स की तरफ.
आता आम्ही अजिंठा लेणी इथे पोहोचलेलो आहे. हे पार्किंग आहे. इथे पार्किंग मध्ये आमची गाडी आम्ही पार्क केली तर त्यांनी 200 रुपये घेतले. हा तर इथे यांची शटल बस सेवा उपलब्ध आहे. तर आता बघू आपण कसं जायचं काय करायचं पुढची प्रोसेस. चला बघा. शटल बस सेवा किती ले मागा नको. तो गाइस हम हमारी शीशा की चुनरी लेके जा रहे हैं. ये देखो यहाँ पे विश्राम गृह है. शटल बस सेवा आहे. चढायचं आपल्याला इकडे आहे ना बा शटल बस शटल बस सेवेकडे आणि बघतो तिथे काय. संडे आहे. संडेला तर गर्दी पण दिसत आहे खूप. नको 100 रुपीज. दुसरी घेऊ. ती चांगली होती रे. मस्त दिसते. अर्धी दिसते का? हाँ आपको सूट नहीं हो रहा है. रेट वाढलाय. भेटू लागला म्हणजे ते 100ला भेटू लागला. नाही एवढी मोठी पुढे नको राहू दे. कितीला म्हणे तुम्ही? कितीला म्हणता? हो कितीला? 250ला. हा मोठी ना दादा हे छोटी 100ला देतो ना आम्ही. तुम्ही भाव एकटा करता मग हे घेता. आम्ही 2 घेतो. 200ला देऊन टाका. 300 देऊन टाका 2 पाहिजे. नाही 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 ना 200. तर आम्ही तर बार्गेनिंग केलेली आहे पण आम्हाला काही भेटलं नाही. झाला bargaining मध्ये खूप fail झालं. आमचं झाला खूप. अरे बस आली द्या. भागो बस आली चला. भागो भागो. हीच आहे हीच आहे. अरे बाप लाइन है इधर. बाप रे बाप संडे की लाइन है भाई. इतनी लंबी लाइन है. यहाँ से कुकुम्बर मैंगो मैंगो कुकुम्बर. उमर में शिवशाही है. ये महाराष्ट्र की बस है बट यहाँ से बहुत लंबी लाइन है. यहाँ पे बहुत लंबी लाइन है भाई. अब देखते हैं क्या होता है. फाइनली हम पहुंच गए हमारे जगह पर. अब का कुठे चाललो आपण? ते बस आली आता. आम्ही त्या बसमध्ये बसून सगळे चाललो नाही. ये बस भर गई. आगे वाली भर गई. अब ये बस आएंगे. मला बरोबर वाटतं की असं हम आ चुके हैं अजिंठा लेनी. क्या नाम है इसका? अजिंठा लेनी. काढ रे ते काढ. नाही रे चालेल चालेल. किती चांगलं. मोत्याचा नेकलेस घेतला आणि एक पोत घेतली. कितीला? 30ला एक. 30ला 60 रुपये झाले. हा 60ला कितीला गेले. सांगितलं 2 होतं? घेतल्या तशा. पहिले 100ला दोन घेतल्या त्याच्या दोन. 200 रुपये एक आम्ही बार्गेनिंग केली. हा मी एक हॅड घेतली आहे. हे 100ला एक दिली आहे. एक हे कलर आणि एक ब्लॅक कलर. ब्लॅक कलर. कितीला सांगितलं होतं? हा कितीला हा सांगितलं? हे सांगितले होते 250ला सांगितले होते. तर मग आम्ही 200 दिले. आपल्याला एक कॉपी 250ला सांगितली. आपण 2 कॉपी घेतली 200 रुपयाला. 202 भाई. 200 में 2 लिए. 200 में 2. बार्गेनिंग कर दिया. बार्गेनिंग सही है बहुत सही. अभी थोड़ा उसका छोटा भाई है उसको समझ में नहीं आया बात कैसे करना बड़ा है. भैया है. तो चलेगा वो आप एडजस्ट कर लो. जेंटलमैन. और बघ. जोकर दिसून राहिला ते जोकर. हमारी फैमिली के 5 मेंबर बाद में आएंगे. हम सब जा रहे हैं. पहले 5 मेंबर नीचे बस फुल हो गई थी. तो वो लोग बाद में आएंगे. देखते हैं आगे जाके क्या होगा. नज़ारा तो बहुत सही है. हे अजिंठ्याच्या लेणीमधले डोंगर आहेत.
गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. मस्त ढग आलेले आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. पण आमचं एक गुटलं आहे हे थोडं ऊन पडलेलं आहे. वाह भाई वाह, क्या नज़ारा है. क्या नजारा आहे गाईस, बघू शकता तुम्ही किती छान. बस यहाँ पे बारिश नहीं है, बारिश की वजह से पूरा सुना सुना लग रहा है. बारिश चाहिए थी. ये ऐसी आती है बसेस. इसमें ये उतरते, यहाँ है टिकट काउंटर. यहाँ पर फोटोशूट करेंगे अभी, उसके बाद टिकट निकाल के जाएंगे ऊपर. तो भाई इनको एक स्पॉट मिला है, वो जो पेड़ है उसके यहाँ पे फोटो निकालेंगे. तो अभी आईफोन में निकालते फोटो, देखते हैं कैसे आते हैं इसमें. अगर ये स्पॉट के फोटो वायरल हो गए, आप भी निकालो यहाँ पे. हिप हिप हुर्रे करा की रे. ये टिकट प्राइस का बोर्ड, आप वीडियो पॉज करके देख सकते हो. और ये है हमारी आन बान और शान. जन्मतारीख त्यांची, त्यांना यावं लागेल, तिकीट लागेल त्यांना बरं का, त्यांचं तिकीट लागेल. हाँ गए भाई टिकट लेके यहाँ से. तर आम्ही तिकीट काढलं. तिकीट काढून इथनं एंट्री होती, मधात चेकिंग केली. चेकिंग करून आता ही पूर्ण इकडं जायचं. चलो जर्नी स्टार्ट करते हैं अभी. आम्हाला पाहायला यहाँ पे कैंटीन है उपहार गृह, यहाँ पे आके हम खा सकते हैं. और ये है अजंता का पूरा मैप. अजंता का पूरा मैप है यहाँ पे. देखते हैं अभी टू मेनी केव्स आर देयर. अरे पोराले सगळं सोबत चाला. ये है ब्रिज, यहाँ से मेन एंट्री. कितना साल पुराना होगा गेस कीजिए. यहाँ से दो रास्ते, यहाँ से एक जाना पड़ता है, यहाँ से. अब दो लोग हमारे वहाँ से गए, हम यहाँ से जा रहे हैं. मागचा डोंगर आला पाहिजे. यहाँ से दिख रहा होगा वो है केव्स. यहाँ से पूरी लाइन है, अभी पूरा घूमेंगे हम. थक गए हम यहाँ पे, सब जन थक गए.
अरे आपको क्या कलर बदलते हैं? तो यहाँ से नज़ारा देखिए, यहाँ से केव स्टार्ट होती है सारी। ये स्टार्टिंग पॉइंट है, यहाँ से लेकर स्टार्ट किया है उन लोगों ने। ये नॉर्मल एंट्री वाला पॉइंट है, यहाँ पे ज़्यादा कुछ है ही नहीं। यहाँ से थोड़ा आगे जाने के बाद पहला केव लगेगा हम लोगों को। और ये पूरा नेचर का व्यू है 360 एंगल में। अभी देखते हैं आगे क्या होता है, कैसा होता है। तो जर्नी में बने रहिए, दिखाते हैं पूरा अजंता। तो यहाँ से व्यू देखो अभी केव्स का, ऑल केव्स इसमें दिख रहा है कि उन लोगों ने कैसे इसको डेवलप किया है। तो यहाँ से बहुत अच्छा व्यू भी आ रहा था। अभी सामने एक पॉइंट आएगा, वहाँ पे टिकट चेकिंग होता है फिर से, और वो फिर से चेक करते हैं और फिर उसके बाद वो केव्स चालू होते हैं वहाँ से। तर आम्ही आत्ता इथून आलो, इथून आल्यानंतर पण चेकिंग होते, तिकीट चेकिंग होते आणि त्यानंतर एंट्री देतात। एंट्री दिल्यानंतरचा हा व्यू, हा पूर्ण व्यू आहे एंट्री दिल्यानंतरचा। तर ही गुफा नंबर 1 आहे। तर बघू आता यामध्ये आम्ही जाणार। आणि याच्यावर तुम्ही बघू शकता शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण कसं यांनी केलेलं आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छानपैकी त्यांनी कोरलेले आहे मूर्त्या वगैरे। आणि हे जे स्ट्रक्चर त्यांनी बनवलेलं आहे ते एका स्टोनमध्ये, एका दगडावर सगळं बनवलेलं आहे। बघा किती छानपैकी मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि प्रत्येक मूर्ती काहीतरी वेगळंच तरी दर्शवते। प्रत्येक काम एकदम फिनिशिंगनी केलेलं आहे। ते खांब वगैरे बघा, हे मूर्त्या बघा तुम्ही किती छान दिसत आहेत। म्हणजे त्या काळात आपला भारत किती प्रगत होता याच्यावरून हे समजून येते। मित्रांनो बघू शकतात आपण लेणीच्या आत आलेलो आहे। हे फर्स्ट लेणी आहे, अजिंठा लेणी। तुम्ही पाहू शकता माझ्या मागं हे चित्र काढलेले आहेत आणि एकदम बेस्ट अशी प्रकृती काढलेली आहे ते आपल्या मानवाने। ते तुम्ही पाहू शकता आता एक 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 भिंतींवरच नाही तर वर पण अवलंबर सुद्धा काढलेले आहेत, बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही सध्या फर्स्ट लेणी फिरून आलेलो आहे। तर इथं जे वातावरण होतं ते थोडंसं गरम झालेलं आहे आणि आता जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप थंड वातावरण होतं। आता बाहेर आलो त्याच्यामुळे थोडं गरम वाटत आहे आम्हाला। आत गेल्यानंतर एकदम थंड वातावरण आणि जे आत आम्ही बघितलंय ते अतिशय सुंदर आणि प्रकृती चित्र काढलेले आहेत आणि तुम्ही येऊन पाहू शकता। एक बेस्ट अतिशय सुंदर असे आर्ट काढलेले आहे, तुम्ही येऊन मस्त बघायचं नक्की या। चला पुढे पाहू आपण नेक्स्ट। कोरीव काम एकदम उत्तम आहे आणि बाहेर तर काढलेलेच आहे, पण असं एकदम या साईडला पण काढलेलं। आता हे वर कसे गेले असतील तितक्यावर काय माहीत नाही त्या काळात। विदाउट एनी मशिनरी वगैरे सगळं हाताने कोरीव काम केलेलं आहे। आत्ताच्या जमान्यामध्ये पण असं काम करणं शक्य नाही आहे, तर त्या काळची लोक खूपच ग्रेट होते। आणि याच्यात डिटेलिंग बघा, डिटेलिंग एक ना एक डिटेलिंग बघा फक्त याच्यात कशी डिटेलिंग आहे। आणि हे पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं आहे, तुम्ही येऊन नक्की पहा इथं। आता आम्ही दुसऱ्या लेनमध्ये जाणार आहे। आम्हाला पहिली लेणी खूपच छान वाटली। हां तर चला मित्रांनो बघू आपण। चलो त्रिशूल जाते हैं अभी। केव्स के अंदर हम शूटिंग नहीं निकाल सकते, मैं फिर भी कोशिश करूँगा। हां चला चला चला। इथं पण होतं, पण इथं वाटतं असं थोडं पाण्यामुळे याच्यामुळे इथलं निघून गेलेले। आणि इथं प्रत्येक खांबावर
प्रत्येक ठिकाणी वरांडा आहे किंवा हॉल. आम्ही जस्ट आता दुसऱ्या गुफेमधून आलेलो आहे आणि थोडा डिफरन्स आहे दोन्ही गुफांमध्ये. आणि गाईडकडून असं कळालेलं आहे की जे दुसरी गुफा आहे त्या गुफेमध्ये ना गौतम बुद्धांच्या 1000 चित्रकला काढलेल्या आहेत. ते पण आम्ही बघितलेलं आहे. ते पण ब्रह्मदेवाची पण त्या गोष्टी काढलेल्या होत्या तिथं आम्ही पाहिलेत सर्व.